राजेशजी, माहित आहे आता बहीण म्हटलं म्हणते तिले का जाय त्याच्या खोलीत म्हणून. खोलीतच आहे या राजेश असं म्हटलं म्हणते. नाही तर ते कशी काय काय की खोलीत आली. हा मी तर इथं बसलीच होती. माय बिन आई काही पागल गिगल झाली काय? हा दुसरं कोणी जर आलं तर आवाज द्यायला पाहिजे मला बाहेर. का राजेश कोणी भेटायला आलं रे? असं काय कोणाला खोलीत पाठवत असते काय? काय मग तिचंही आजकाल डोकं नाही चालून राहिलं काय तर. डोकसगीतचं सगळं चालते त्याचं बरोबर. फक्त माहित आहे काय ते मुद्दा म्हणून करते अशा का बा सुनीले त्रास झाला पाहिजे आणि सून आली पाहिजे आपल्यापर्यंत बोलाले म्हणून करते त्या राजेशजी अशा. तुम्हाला त्याचं अजून समजतच नाही. पण काय भेटते तिला असं करून? हा आई असल्यावर आईनं असं नाही करायला पाहिजे. आता पोरगं होय तर पोराच्या घरात असं करावं काय आईनं? मी विचारतोच तिले, आई त्या पाठवलं काय म्हणून तिले म्हणून माहित तर पडते खरंच आईनं पाठवलं काय तर ते स्वतः झाली. तसे त्या पोट्टीला दरदर घरात यायची सवय आहे म्हटलं. कोणाच्या खोलीत काय कोणाच्या कुठं काय सारखीच जाते. आताचीच नाही लहानपणापासूनची सवय आहे तिची. लहानपणी ठीक होतं राजेशजी. ते लहानपण होतं कोणी समजून घेते. लेकरू लहान आहे चाललं जाते. पण आता लहानशी आहे का ती? एवढी मोठी घोडी झाली. हा माझ्यापेक्षा जास्त वय आहे तिचं. तरी म्हटलं अजून लग्न नाही करून राहिली आणि तुमच्या मागं लागून राहिली. कमाल नाही काय तिची? काय करू आता? मी तिला ह्या नजरेनं कधी पाहिलंच नाही ना. कधी माझी भावना होती गे. पण ते म्हणते बा आपलं प्रेम होतं म्हणते. काय माहित कधी होतं प्रेम तर. हा आता मोहिनी तू सांग, आता आपण लहानपणी सोबत राहतो खेळतो सोबत कोणी मन. मग आता काही ते प्रेमच झालं काय? हिला समजून नाही राहिलं काय लहानपणीचं प्रेम आहे म्हणून ते. तिनं समजलं असेल ना. मग का राजेशजी तिनं जर असं समजलं तर ते तर काही लहानपणापासून तिकडे गेली नाही शिकायला. आताच गेली म्हणते ना 4-5 वर्ष. मग मग तेव्हापासून समजा तेव्हापासून मग पहिले तिनं तुम्हाला कधीच नाही म्हटलं काय? अशी गोष्ट काही केली नाही का तुमच्यासोबत? अरे कुठं रे बा, काहीच तर नाही केली आजपर्यंत नाही. अरे ते बोलही नाही माझ्यासोबत एवढी. पण हे आता पुण्याहून आली तेव्हापासून एवढी वाया गेल्यासारखी करून राहिली का बस. तिचे कपडे पाहिले ते कसे घालते ते. पहिले असे कपडे घाले नाही म्हटलं ते पूर्ण कपडे घाले. बापा आता जिकडे राहीन तशीच पेराव घालन ना ते. आता इकडच्या सारखी गावातल्या सारखी घालन काय ते? एवढी मोठी 5 मीटरची साडी कुठून काय अंगाले? का ते ड्रेस घालून पुरा अंग झाकून ठेवन ते? हा तिला तर तिकडच्या लोकांसारखंच वागा लागलं ना. एवढूशे तेवढूशे कपडे. पुण्यातच आहे म्हटलं ते. शिक्षणाचं माहेर घर आहे पुणे. हा पुण्यात आहे ते काही अमेरिकेला नाही आहे की अशी काही दुसऱ्या देशात आहे बा म्हणून. तिकडे असली तर समजून घेते माणूस. पण पुण्यात सहसा आपल्यासारखेच कपडे घालते लोक मोहिनी. आता मला काय माहित. मला काय तुम्ही दाखवला कधी पुन्हा कायले म्हणते तर? एखाद्या वेळेस नेलं गेलं असतं तर समजलं असतं. कुठं नेतच नाही तुम्ही घराच्या बाहेर तर काय समजन मला? मोहिनी खरंच पण नाही चुकलंच. खरंच मी समजूच नाही शकलो कधी तुले का तू एवढी प्रेम करतो मायावर. मायासाठी हर गोष्टीत भांडून जातं हर गोष्टी करतो म्हटलं. मी नाही समजलो कधी तुले मी कधी चांगल्या यानं पाहिलंच नाही. पण आता मी तुला नक्की कुठं ना कुठं फिरायला नेईन. हा आता हे थोडंसं मॅटर सॉल्व्ह होते हिचं आपलं टीनाचं. बस मग आपण चाललंच जाऊ फिरायला कुठंतरी. मस्त 8 दिवस 10 दिवस येऊच नाही तिकडून. खरंच राजेशजी खरंच नाही तुम्ही मला? अरे वा चांगली गोष्ट आहे. पण राजेशजी खरंच हो मी तुमच्यासाठी लय जीव तोडून काम करतो कोणतेही. पण तुम्ही मला कधी समजून घेत नाही ना. म्हणून मग मी चिडचिड होऊन जाते. आता तू आनंदी राह. आता चिडचिड नको करू काहीच नको करू. आता मस्त राहत जाय. सगळं खात जाय. तुला जे वाटलं ते मला सांगत जाय फक्त. आता तर मला इतकं चांगलं वाटून राहिलं. आतापर्यंत मला माझ्या निर्णयावर पश्चाताप होत जाय माझ्या आई बाबाच्या की खरंच माझ्या आई बाबांना माझ्यासाठी चांगलंच नाही पाहिलं. माझ्या ताईचे इच्छे भाऊजी किती चांगले आहे. सगळे किती चांगले आहे. हा आणि आपलाच नवरा चांगला नाही असंच वाटे राजेशजी मला नेहमी. नाही माझ्या डोक्यात प्रेशर राहते ऑफिसचं. तो बॉस तिकडे कटकट करते. हा समजून घेत नाही तो थोडंसंही. त्याच्यानं ना त्या बॉसची सगळी टेन्शन ही तर घरीच निघते तुझ्यावर. मग काय करू आता सांग. आता मी समजू तरी कोणाला सांगू तरी कोणाला? राजेशजी आज राहू द्या ना मग ऑफिसला नका जाऊ ना. आजच्या दिवस कधी घरीच राहून जा. आपण मस्त कधी आज पूर्ण वेळ एक सोबतच घालवू. आज कुठंच नका जाऊ. नाही आज तर सगळ्यात महत्वाचं आहे. काय आज पहिल्यांदा मला म्हटलं का जाऊ नका एवढ्या प्रेमानं. पण माहिती आहे आजच मला असाइनमेंट द्यायची आहे म्हटलं. ते काय म्हणते ते फाईला पूर्ण करून द्यायच्या आहे. तर त्या जर दिल्या नाही ना तर मला उद्या जास्त नाही लागत ड्युटीवर. घरीच बसा लागते मग. जा मग मी नाही बोलत आता तुमच्यासोबत. असेच करता तुम्ही. एक वेळा तर म्हटलं तुम्हाला घरी थांबा म्हणून त्याच्यातही थांबायला तयार नाहीये. मोहिनी प्लीज मोहिनी पायनं समजून घे ना थोडंसं. नाही तर मला उद्यापासून ड्युटीवर नाही झाला लागून. बरं आता आपल्याला पैशाची खूप गरज आहे. कोणाला मागणार मग मी? कसं आहे मोहिनी आज जर महत्वाचं नसतं ना मी गेलोच नसतो. लागून तर तू एक काम कर. तुला स्वप्नीलवर तर भरोसा नाही आहे. विजयवर आहे ना. विजयला फोन करून विचार खरं आहे का खोटं आहे म्हणा. मी त्यासोबत कधीच खोटं नाही बोलून राहिलो पहिल्यापासूनच. पण हे असं प्रकरण झालं ना तर तुला असं वाटेल असं का मी खोटंच बोलून राहिलो बा. जा पण लवकर या बा राजेशजी आज घरी. आज कधी मला थंड प्यायचं आहे काहीतरी. मग जाऊ ना आपण संध्याकाळी बाहेर. नक्की नक्की नाही तुम्ही तुला टेन्शन नको घेऊ. तू जाऊ म्हणजे जाऊ लवकर येतो मी. तेवढं मला देऊन देतो सगळं. फायला गेला तयार झालेल्याच आहे माझ्या. त्या पोस्ट करायला लागते. लवकर येतो आज. कर मग तू आराम काय येतो मी. चल ना तिथपर्यंत सोडून देतो दरवाजापर्यंत. आईले जरासं टोकूनच पाहतो. आईले जोपर्यंत म्हणणार नाही ना आई काऊन अशी करते काय माहित बा. काय मी स्वतःच्याच पोरं स्वतःच्या सुना अशी जर वागण हे तर कोण करण आईचं. आई आई व आई आई काय म्हणतो रे राजेश? इकडेच काय मी घरात.
बाहेर थोडी आहे की बाहेर पाहायला चालला मला. नाही आता तू इथं बसली राहतं का नाही, मी म्हटलं इथं आहे नाही, तर असं म्हटलं बाहेर गेर, म्हटलं तिकडे बोलून राहिली कोणासोबत, म्हणून चाललो होतं बाहेर. मला का माहित तू आता ह्या टाइमला आराम करून राहिली असं म्हणून. बाबा सुना आणल्या घरात तर कामं करायसाठी आणल्या ना, मग मी आराम नाही करू तर काय करू? करते त्या कामं, मी करतो आराम आपली. आई जराशा हातपाय हलवत जाय, आतापासून जर बसलीची बसली राहायची का नाही तर काहीच होईल नाही बरं तू आपण. मग तर मला करायच काय लागते, नाही बी झालं माझ्याकडून तर आहे ना मला सुना. सुना कायसाठी आणल्या मी? त्या काय फक्त काय पाहायसाठी आणल्या काय? मला पाहणं फुलवा याच्यासाठी आणल्या का? फक्त कामं करायसाठी नाही आणल्या काय त्या? आई समोरचं कोण पाहिलं आई? हा आतापासून आपलं हे ठेवलं तर बरं राहते, बरं सुना करण बी. पण ते जर हातपायच नाही चालले तर काय काय करणार आहे सुना? काय काय करून म्हणजे सगळंच करत असते सुना, सगळंच करायला लागते तेले. मी तेले काय फक्त काय, मला फक्त एक ताट आणून दिलं जेवाचं म्हणजे झालं काय? सगळी सेवा करून घेईन म्हटलं मी त्याच्या जवळून, हात पाय दाबण्यापासून सगळं. आई सुना होय तर तुया कामवाल्या बाया नाही होय, रोजानं ठेवला येते त्याईले का हे घे बाई रोज अन हातपाय दाब, हे नाही करत म्हटलं. आणि एवढ्या ठसणीनं कोणी नाही ऐकत आई. प्रेमानं म्हटलं तर सगळं जग लुटणं होते. आणि तू जर अरे रावीनं म्हणशील त्याईले तर करण काय त्या? करण म्हणजे कराच लागून त्याले. आम्ही एवढं चालवून राहिलो, त्याले पोसून राहिलो, तर मग फुकटातच आहे काय सारं? आई अशा भ्रमात राहू नको तू. जुना जमाना गेला म्हटलं आता. जुन्या जमान्यातल्या पोरी सगळं ऐके, सासू सासरेचं सगळं करे. आता असं बोललं असं केलं ना तर करत नाही म्हटलं बरं. अरे पोरं चांगले असले ना तर सुना बरोबर चांगल्या राहते, समजलं? पोरांनाच नाही ऐकलं तर सुना कायला ऐकते? हा असं राहते ते. बरं ते जाऊ दे, मी काय म्हणतो, मी चाललो आता ड्युटीवर. ते टीना आली होती पुष्पा काकूची, तर तू इथंच होती काय बसली? का अंदर होती घरात का बाहेर गेली होती? टीना आली तेव्हा इथंच होती मी बसली, माझ्यासोबत बोलली ते. मला म्हणे राजेश कुठे आहे म्हणे. मी म्हटलं आता असं काही काम. म्हटलं आहे, म्हटलं खोलीत जाय, म्हटलं त्याच्या खोलीत. म्हटलं आई तुला काही भेजा गिजा आहे का हो? हा का नाही आहे, खालीच आहे का तुझ्या भेजा सारा? आता असं बोलायला तर पाहिजे नाही, पण खरंच तू बोलण्यासारखं काम नाही करत काय? कोणत्याही नवाड्या माणसाली आहे कोणीतरी पोराच्या सुनीच्या खोलीत पाठवते काय आई? डायरेक्ट ती आवाज नाही देता आला काय? आता ते काही अनोळखी होती काय? वैकीचीच होती ना आपल्या. मग आली तर काय फरक पडला? काय केलं तिनं? काही लुटून दिलं काय? का भांडण केलं त्या बायकोसोबत? हे तर करत नाही, त्या बायकोनच केलं असं तिच्यासोबत. तुला एवढ्या वेळचं काही ऐकायलाच नाही आलं काय काही झालं म्हणून घरात? नाही बापा, मला काही नाही ऐकू आलं. मी होतेच कायले घरात, मी तर चालले गेलते बाहेर. तिच्याच माझ्याजवळ बसली होती मी. अन हो ती लढत आली मग घरी. काय झालं होतं रे तिले? म्हणूनच तर म्हणून राहिलो मी, काही आली कशी नाही बा? एवढं ऐकून नाही आलं आईले. तिले काय झालं रे? मग तिले मी विचारलं का बाई काय झालं म्हटलं. हा एवढी साजरी पोरगी आहे रे ते. हा अन तुझी बायको बोलली असं तिले काही ते असं बोलते म्हणून. हा तिले आहे तशी सवय बोलायची, उतरून बोलते ते कोणाला. काही नाही झालं, तिला फक्त म्हटलं खोलीत काही नाही आली डायरेक्ट, बस झालं. एवढ्यासाठी झालं जरासं, तर ते फुगली आणि चालली गेली, लढून राहिली होती. मोहिनी काही नाही बोलली, मीच बोललो. बरं चाल येतो मी. मोहिनी येतो म्हटलं मी. हा राजेशजी या मग. आपल्या समोर पैदा झाले ना, आपल्याला शिको शिको करते, आपल्याला विचारते आई असं कहून नाही तसं कहून. हा यायच्या बायका जशा भल्ल्या हुशार झाल्या आणि आई झाली आता बयाड. हा मोहिनी काय बोलली होती त्या दिवशी त्या आईले? आपलं काय नाव आहे तिचं? टीनाले लढून राहिली होती. आता बाई तुम्हाला कोण एवढी झोप आहे तिची? कोण होते तुमची? हा का एवढे विचारपूस करून राहिला तुम्ही? कोण बोललं काय बोललं, कायच्यासाठी बोललं? याव कायले कोणाच्या खोलीत? काही जरूर आहे काय? झोम म्हणजे माझ्या पोरीसारखी आहे म्हटलं ती. हा अन तू तिला एवढी बोलली, काय केलं त्या पोरीनं? एवढी साजरी पोरगी आहे त्यानं. एवढी साजरी आहे तर जा ना तिच्या घरी, मग तिलाच करायला लावा तुमचं. आमच्या जोडून करून घेताना ते चांगली आहे करता. एवढी बदमाश आहे हे बोलाच्या बाबतीत. असं शिकवलं वाटतं हिच्या मायने इले. अशीच बोलते कधी पहा, सरकी तर बोलतच नाही. कधी चांगल्यानं बोलन बा, असं कामच नाही हिचं. मी टचक हिचक बोलतच राहते लेकाची. स्वप्नील, अरे स्वप्नील चालले रे, चालत नाही का? लवकर चालणार रे का? लेका टिंगू शिकार आली का आपल्या जाड्यात? पाय होई ना हेच. पण का बे, आता तू सांग, ह्या मॅडमने आपल्याला पैसेच तर नाही दिले, आणि मग आपण कसं घेऊन जाऊ याले? कुठं नाही आपण? ते बाकीचं पहिन मामू, आपण फक्त याले की नेऊ गाडीपर्यंत, गाडीत ढकलू आणि बस घेऊन जाऊ गाडी. मग मॅडमला फोन करता येते. ठीक आहे चल मग, चल ना मग त्याला आवाज देऊ ना, बोलू ना त्याच्यासोबत. थांब मला एकटं त्या मॅडमला फोन लावू दे बा. आवले का फोन लावून दे, डिझेलले पैसे द्या म्हणा पहिले, नाही तर आपली गाडी बंद पडली अर्ध्यात तर काय करू आपण? तेवढं डिझेल आहे ना का आपल्या गाडीत? एवढी थोडी खाली आहे का आपली गाडी? पण मला पैसे बोलायचे मॅडम सोबत, कारण का माल तगडा दिसते. हो पार्टी चांगली आहे, आपल्याला पैसे भेटू शकतील का? तर हात सप्पा करून घ्यावा आपण, नाही काय? म्हणून म्हणतो फोन लावतो मी तिला आता. नाही म्हणून कवी म्हणून तर राहू दे म्हणून. मग गेला वाटते लेखाचं आहे नाही या घरी. चल मी चालला जातो, मला उशीर होईल नाही तर फालतू. माई नेले वाटते ना पाहिला केला सगळं. अबे लंबू तो गेला ना लेखा तिकडे. जाऊ दे, त्याच्या मागमाग जाता येते आपल्याला. तू काय टेन्शन घेतो? पहिले बाईसोबत बोलणं जरुरी आहे. ते मला काही बरी दिसत नाही. बोलणं लेखा मग लवकर लवकर, उशीर कायले करून राहिला? बोल लवकर बोल. रिंग नाही चालली काय? चालली लेखा रिंग, उचलूनच नाही राहिली. माहित पडते उचलते काय तर आता. हा हॅलो मॅडम, मी लंबू बोलतो. लंबू टिंकू दोघं आहे ना आम्ही.
छोटी मिया बडी मिया मामू सोबत. हा बोल बोल, काय म्हणत आहे, काय म्हणायचं होतं? अरे बा मॅडम, तुम्ही कालच गोष्ट केली ना त्या माणसाला किडनॅप करायचं आहे म्हणून. तर त्याची गोष्ट होती. आता आम्ही त्याच्या मागं फिरून राहिलो, ते दिसले आम्हाला एका गल्लीत. तर तिथून म्हटलं उचलतो त्याइले. तर ते थोडेसे समोर गेले, तुम्हाला फोन लावायचा होता म्हणून थांबलो आम्ही. अच्छा अच्छा, तिथे कोणी होतं का मग? एकटाच होता का तो? मग उचलून घ्यायचं होतं ना, मला नंतर फोन लावायचा होता. मी तर बोलणारच होती ना. हा हा, असं कसं मॅडम? असं कसं फोन पहिले उचलून घेईन आणि मग फोन लावा? नाही, तुम्ही पैसे थोडी ठरवले होते किती द्यायचे म्हणून. ते मामूचा विषय वेगळा आहे, आमचा वेगळा आहे. गाडी माही आहे म्हटलं. हा, तर पैसे आम्ही म्हणून त्या हिशोबाने द्यायला लागेल तुम्हाला. पैसे पैसे किती घेणार आहे तू असं? देईन ना मी तुम्हाला. 5,000 रुपये देऊन देईन ना तिघांना पण. 15,000 रुपये मध्ये फिक्स करून टाका ते. आणि डिझेलला वेगळे देईन 1,000 रुपये. 5,000 रुपये किडनॅपिंगचे? अरे हट, कॅन्सल करा ते. नाही करत आम्ही किडनॅपिंग किडनॅपिंग. आमच्याकडून नाही होत ते. हे ते माया बिन काय 5,000 रुपयासाठी कोणी किडनॅपिंग करत असते काय? सापडला की पडला तर त्याच्यापेक्षा जास्त मारच का लागते. मग किती घेणार? तू सांग किती घेणार तर. मी जास्त पैसे देणार नाहीये. जर आणि ते काम जरुरी आहे त्याला उचलणं. आम्ही तिघ जण 1.5 लाख रुपये घेईन. सांगा बोला, करता काय? फायनल करू का डील? नाही तर राहू द्या. गरज नाही आम्हाला एवढी करायची. एवढ्या रुपयात तर आम्ही रोज कामाला जाऊ गहू सोकाले. कायले तुमचा किडनॅप करू? फालतू काय म्हणते तर मार खाऊ आम्ही. बरोबर आहे बा, बरोबर बरोबर लंबू, तो एकदम बरोबर बोलून राहिला. हा, गहू सोकायला जाणं पुरते का? पण हे असे फालतूचे धंदे नाही करणं पुरत. हा, मग नाही तर काय? पकडलो की कोडलं म्हणजे मग किती मारण मग? काही नाही होत. काय होणार आहे? मी लग्न करणार आहे त्याच्यासोबत. मी काय त्याला का मारणार नाहीये. हा, लग्न करायचं चांगलं पुण्याचं काम करत आहे तुम्ही. पुण्याचं काम करायला कोणी पैसे घेतात का? हो मॅडम, पुण्य तुम्हाला भेटन. लग्न करा तुम्ही तर आम्हाला काय भेटन? आम्हाला नाही, आम्हाला पैसे पाहिजे. पैशाची गरज आहे आम्हाला, पुण्याची गरज नाही आहे. तुमचं पुण्य तुम्हीच ठेवून घ्या. बरं, थोडी तर असं तर उचला पटकन त्याला. नाही तर याच्यानंतर चान्स येणार नाही. तर असं करा, 1,00,000 रुपये फिक्स करून घ्या. 1,00,000 रुपये. नाही, 1.5 देत असाल तर पक्क, नाही तर कॅन्सल. बरं बा, घे कर. 1,5 मध्ये फिक्स कर. पण त्याला उचल पहिले. त्याला उचल, गाडीत टाक. आणि मी ऍड्रेस पाठवतो, त्या ऍड्रेसवर नाही. नंतर मी येतोच तिथं. आणि मॅडम लक्षात ठेवजा, जर काही अंगावर आली गोष्ट तर तुमचं नाव समोर करू आम्ही. कारण आमचं काही घेणं देणं नाही याच्यात. आणि पैसे नगदी पाहिजे म्हटलं. नाही तर तुम्ही म्हणाल अर्धे पैसे पहिले फोनपेत टाका. माया 80,000 रुपये टाका फोनपेत. मला भरोसा नाही येत असा. अरे देते ना रे, देते ना. नंतर देते ना. नाही नाही, नंतर नाही. नंतरचं काम नाही आपलं. आपल्याला ॲडव्हान्स पाहिजे असते. आम्ही कोणतंही काम करायचं पहिले ॲडव्हान्स घेतो. पहिले 80,000 रुपये ॲडव्हान्स टाका मला. खूपच फसली रे बाबा माझी. कायच करू आता, काही समजून नाही आलं मला तर. ते तुमची फसली असेल त्याला मी काही नाही करू शकत. आम्ही काढून देतो तुमची फसलेली. फक्त आम्हाला पैसे द्या तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, करत आहे मी, सेंड करत आहे पैसे. वा वा, करा ना. वाट पाहतो ना मी मेसेजची. जसा मेसेज आला तसं तुमचं काम फते करतो. आला 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 रे, मेसेज आला रे बा लंबू. पैसे आले वाटते. आले आले मॅडम, पैसे आले 80,000 रुपये. ठीक आहे, बाकीचे पैसे नंतर आहे. याले जसं तिकडे तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर नगदी कॅश लागून बाकीचे पैसे. समजलं? ठीक आहे ठीक आहे, घे जो. पहिले आण त्याला. काय म्हणते बाकी मॅडम, तू तर लयच हुशार निघालेले का लंबू. मला वाटलं नाही तुझ्याजवळ एवढाही भेजा आहे म्हणून. मी तुला असंच समजलो, पण तुला हुशार निघाला. सगळ्याच्या बारे सोचलं जातं. काय करू लेखा, असं केल्याशिवाय जमत नाही. हा, ते मॅडम काही मला बरोबर दिसून नाही राहिली आहे. तिनं स्वतः काय फायदा करून घ्या आणि आपल्याला मार खायला लावावं. मग मग काही ना काही तर आपल्याला फायदा झाला पाहिजे ना. बरं, मग आता कसं करतो? चाललं मग उचलू ना त्याला. हो हो, उचलाच लागते. चल चल. अभि आता इथूनच चालले का? चल ना मग. आता येतो मस्त झालं आपल्याला. आमचे मामू आहेत गाडीत. बस भर येईल गाडीत आता. हे काम तू कर आता, मी गाडी काढतो. त्याला गाडीत बसवायचं काम तू आहे आता टिंगू. बाकीचं मी केलं म्हटलं सगळं. मी कसा करू का? मला तर भेवाही लागते. मलाच वय पण तो माझं नाव सांगा सगळ्यात पहिले. अभि तू कायले भेटतो, कायले टेन्शन घेतो. नाहीतरी तोंड दिसणार आहे, नाहीतरी दिसणार आहे. काय करणार आहे तो आपलं? तसंही ते काही मारायला नेऊन राहिली का, कायले नेऊन राहिली का, फिरवती मागून राहील ते. काहीच नाही मागत ते. ते तिले लग्न करायचं आहे त्याच्यासोबत. मग म्हणून होय ते. अरे भाऊ, तुम्ही त्या स्वप्नील भाऊचे मित्र होय ना? ते गाडीत बसले, तुम्हाला आवाज देऊन राहिले. तुम्ही मगाशी तिथं होते का नाही आवाज देऊन राहिले? आम्ही पाहिलं तुम्हाला. पण स्वप्नील भाऊ म्हणते त्याला आवाज नाही म्हणते. आम्ही ऑफिस तर्फेच आहे म्हटलं तुमच्या. असं असं गाडीत म्हणते का तो? पण गाडी तर त्याची नाही माहिती. नाही, गाडी त्याची नाही माहिती, गाडी आमची होय. पण आता सगळेजण स्टाफ चालला का नाही त्याच्यात, तर ते त्याच्यातच आहे. त्याला आता तुम्ही दिसून गेले. ते म्हणते ते भाऊ चालले म्हणते, तर बोलावं म्हणते त्याला. बरं बरं, ठीक आहे मग. चला ना मग, चला. तुम्ही नाही बसत काय? वा वा, मी बसतो ना, मला जायच लागते तिथं. चला मग, वाचा मग. ठीक आहे ठीक आहे, चला चला. लेच असं नाही म्हणलं लेखाचा.
अजिबात काही विचारलं नाही, पुसलं नाही, काही नाही. अरे इथं तर कोणीच नाही आहे. अबे ढकलणं पटकन लेका त्याले. अबे अबे कुठं घेऊन चालली म्हणे? लावणं दरवाजा लावणं लेका सटकन. तू काढा लेका गाडी, लंबू गाडी काढ. चला काम तर झालं आपलं फते काही असो. आता राजेश आणि मी आणि राजेश आता आम्ही दोघं मस्त लग्न करू मग सुखाने संसार करू. मोहिनी फिनिश. आम्ही मस्त आता संसार करू सुखानं. मोहिनीचं काही घेणं देणं नाही. त्याला मी दूर घेऊन चालली जाईन तिकडे. इकडे दाखवणार नाही, इकडे आणून आणणार नाही त्याला कधीच. आता मला मामूले सांगा लागन. हे ऍड्रेस तर पाठवलाच आहे, बरोबर नेते ते. तसा हा लंबू मला जरा जास्त हुशार दिसूनच राहिलाय. फक्त पैशाचा लालची आहे थोडासा. लालची आहे म्हणून कामही करून राहिला. लालची नसता तर काम काय केलं असतं त्यानं. आता जातो पहिले घरी. माहित झालं पाहिजे मी घरी आहे म्हणून. नाही तर असं होईल काही जर झालं समजा तर माहीच नावीन पहिले. नाही मी घरी जातो आता. अरे पण कोण आहे तुम्ही? मला कोण आणलं इथं पकडून? आपण तर ऑफिसला चाललो होतो ना. मग मला इथं कायसाठी आणलं बा? ऑफिसला जाऊ द्या, माझी बॉस बोलणार ना. माझी ड्युटी चालली जाईल म्हटलं. थोड्या वेळानं माहीतच पडणार कोण आणलं, काय आणलं, कायच्यासाठी आणलं. आम्हाला अजून काही माहित नाहीये. काय जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं. इथं राहायचं चुपचाप पडलं. काय प्यायला सगळं भेटन. अरे पण काय भेटणार आहे मला आणून? माझ्याचं काय आहे काही ना काही. मला तुम्ही किडनॅप केलं काय? हा किडनॅप केलं तुम्हाला. किडनॅप नाही करून तर काय करून? कोणतरी सांगितलं असं तेव्हाच केलं ना. आम्हाला काही माहित नाही कायच्यासाठी केलं तर. फक्त किडनॅप झाले तुम्ही, इथं चुपचाप पडले राहता. तुम्हाला किती रुपये दिले किडनॅप करणार आहे ना हे सांगा मला पहिले. आणि कोण आहे तो? आम्ही काय मॅड आहे काय त्याचं नाव सांगू तुम्हाला? येणारच आहे तो, माहितच पडेल तुम्हाला कोण येतं. 5 लाख दिले त्यानं आम्हाला. 5 लाख? बापरे, 5 लाख रुपये दिले काय मला किडनॅप करायसाठी? काऊन असं काय आहे मॅ? मी काय पोरगी आहे मला किडनॅप करून राहिले? का रे लंबू, असं काय आहे या माणसात? याला काय हिरे लागले का सोनं लागलंय? याला किडनॅप केलं? आपल्याला काय करायला लागतील? काय हिरे असो का सोनं असो का काही असो, आपल्याला सांगितलं तेवढं काम आपण करायचं. आपल्याला पैसे भेटले म्हणजे बस आहे. आता पण कसा तडफडणार आहे ह्या. हा याले काय वाटते मी का सोडणार आहे? आता मस्त मी हार वगैरे आणतो. हार आणतो मस्त. आम्ही लग्न करतो आणि यायला पार्टी देतो. हे किडनॅपर येले हे आता तडफडनच. पण याची बायको याच्यापेक्षा तिलाच तर तडफडताना पाहायचं आहे मला. म्हणून तुम्ही आता मुद्दाम घरी जातो. इथं अजून यायला दिसून नाही राहिली. मी इथं साईडने उभी आहे. बरं बाकी पहा आता तुम्ही उद्याच्या व्हिडिओ. आज राजेशला किडनॅप केलं. आता आम्ही लग्न करणार आहे, मस्त आनंदात राहणार आहे. तुमचा आशीर्वाद द्यायचा आम्हाला. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण आपल्या सगळ्या बहीण भावाचे नाव घेऊ ज्याने आपल्याला काल कमेंट केल्या होत्या. ललिता भरडेताई, नीतू सावरकर नागपूर, अंदा सतंगे नागपूर, शारदा दोटे शेगाव, माधवी राऊत मुंबई, रश्मी कुमठेकर संभाजीनगर, प्रतिभा नन्नवरे, सीमा पाटील, सोनम देशभ्रतार, रंजना इंगोलेताई, सुनीता जमगाडे नागपूर, सुजाता डेरे, निर्मला रघुवंशी बल्लारपूर, अर्चना पांडे, उमेश पंचबुद्धे नागपूर, पूनम पाटील, कल्पना हरणे अकोला, सीमा गौतम, शुभदा गोठणकर डोंबिवली मुंबई, सीमा मोरे, रश्मी दळवी, सुनंदा नगरारे नागपूर, विष्णू राजूरकर टाकळीभू, मनीषा चावरे, सीमा बडे, राजश्री बरड, रेखा मोहाडीकर वाशी, आकांक्षा लाहेबर अमरावती, भागवती गडे, मनीषा फुंडके, तनुजा बांटे बीड, मंगला डहाके, शीतल चिमुरकर, उमा राऊत भुसावळ, दीपिका भावसार, अश्विनी पारिसे, सीमा नागोसे, अपर्णा शर्माताई, विशाल गर्जे, लता ठवकर, ज्योती पोचलवार, सोनू नगरारे, सीमा कानिंदे, चित्रा जावरकर, उषा फुके, सविता गोटमारे, कुशाल गन्नके, अनिता काटे, कल्पना मांडळे, दौलत अहिरे, रुपाली राजूरकर टाकळी दारवा, दीपाली उईके भंडारा, अनिता तायडे, दीपाली भरणे बोरगाव आलोडा. सर्व ताईंचे खूप 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 धन्यवाद माझ्या व्हिडिओमध्ये. पण तरी सुद्धा कोणी ताई सुटल्या असतील तर त्यांचे पण खूप धन्यवाद. कसं आहे, कमेंट जेवढ्या आल्या तेवढ्या आपण लिहितो. ज्या नाही दिसल्या त्या सुटूनही जाऊ शकते कधी कधी. तर राग मानून घेऊ नका, माफ करा आता तुम्ही टीनाला. पण आता टीना चांगलं काम करते लग्न करून, तर तिला आशीर्वाद जरूर द्या. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. आणि आपली विदर्भाची चुगली पण पाहत जा.